काय झालं व गोदाक्का? आणि तुम्ही अशा गप्प गप्प का? राणा कुस्तीला उतरणार म्हणतोय. माझ्या जीवाला लई घोर लागलाय. गोदाक्का, तुम्हाला एक सांगू काय? अव राणादासारखा पैलवान आजूबाजूच्या 5-50 गावात बी हुडकून सापडणार नाही. तुम्ही लई काही काळजी करू नकासा. अगं असं कसं म्हणतेस? केवढं मोठं ऑपरेशन झालंय त्याचं. डॉक्टरने काय सांगितलंय ते ठाव आहे ना तुला? अगं भय, थोरल्या वहिनी साहेब संकट असल्यावर काळजीचं काहीच कारण नाही बघा. अगं अंजलीच नाही म्हणाल्या, राणा ऐकना झालाय. म्हणून माझ्या जीवाला लय घोर लागलाय बघ. तुम्ही काय बी घोर लावून घेऊ नकासा. आता साहेब वय म्हटल्यात नव, आणि आता थोरल्या वहिनी साहेब संकट असल्यावर काळजीच नाही व. गोदाक्का, काय बी काळजी करू नकासा. आणि राणादासनी काय बी होणार नाही बघा. अरे वा, लई हुशार झाल्यास ग राधे. काल परवा तर 12 शिकली होतीस, आज डायरेक्ट डॉक्टरीन बाईच झालीस की. एक काम कर, आमच्या डोळ्यात का नाही काहीतरी खुपतय, जरा काय आहे ते सांग की. ओ डॉक्टरीन बाई, अहो सांगा की पटाक दिशी. नाही, काळजीचं काही कारण नाही ना व. वहिनी साहेब, अहो मी काय डॉक्टर आहे वय? नाहीच ना व. मग तोंड मिटून गप बसायचं. गोदाक्का, काही काळजी करू नकासा. रानादाला काही बी होणार नाही. चल तुझं तुझं काम कर. गोदाक्का, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का नाही, जाऊबाई एक ना एक दिवस घात करणार. तो केला की नाही आज? म्हणजे राणा भाऊजी कुस्ती, ते बी वज्र केसरीची कुस्ती खेळायला निघालेत. साधी सोपी गोष्ट आहे का हो गोदाक्का ही? जाऊबाई पहिला घाला राणा भाऊजींवरच घालणार असं म्हणलं होतं का नाही आम्ही तुम्हाला? वहिनी साहेब, काय बी उगाच तोंडाला येईल ते बोलू नकासा. अंजली नाहीच म्हणाल्या, रानाच हटून बसलाय. अहो हे समद वरवरच आहे हो गोदाक्का. तुम्हाला सांगतो, जे राणा भाऊजी 4 दिवस आधी घरातनं बाहेर पडायला सुद्धा नाही म्हणत होतं, तेच राणा भाऊजी आज वज्र केसरीचं मैदान मारायला निघालेत. कुणासाठी सांगा की? तुमच्या लाडक्या मानस कन्येसाठीच नव्ह. म्हणजे घात होणार तो कुणामुळे होणार आहे? तुम्हासनी म्हणून सांगतो गोदाक्का, त्या दिल्लीच्या पैलवानाची कुस्ती बघितली आम्ही मोबाईलवर. हाओ, समोरच्या पैलवानाला आयुष्यातनं कायमचं बाद करतोय बघा तो राक्षस. आणि आज पतूर असं 100 पैलवान त्यानं बाद केल्यात. डॉक्टरांनी राणा भाऊजीसनी काय सांगितलं होतं बरं? पायावर जरा बी भार द्यायचा नाही. आणि आता हे मैदान झेपणार आहे काय राणा भाऊजीसनी? तुम्हीच सांगा बरं गोदाक्का. जाऊबाईंनी बी लई भारी डाव साधलाय बघा. गोदाक्का, तुम्हासनी सांगतो, येळ अजून बी गेलेली नाही. येळ हाय तवर सावध व्हा. थोरल्या वहिनी साहेब चुकीचं कधीच करणार नाहीत, आणि त्या राणादासनी बी काही चुकीचं करू देणार नाहीत. तुला कुणी विचारलंय तुला कुणी? उगा मधी मधी बोलायचं काम नाही राधे. आणि एवढीच जर ती मास्तेरीन प्यारी असेल का नाही, तर जाऊन बस तिच्या कुशीत. जाऊबाईंचं ना आमचं काय पटत नाही. त्यांचे ना आमची दुश्मनी असं समजा पाहिजे तर काही येळ. त्यांचं जाऊ द्या गोदाक्का, पण जरा राणा भाऊजींचा विचार करा की. आम्हाला सांगा, राणा भाऊजींची ना आमची काही दुश्मनी आहे काय? उलट राणा भाऊजी आम्हाला सगळ्यात जास्त मान देतात का नाही? त्यांचं काही बरं वाईट व्हावं असं आम्हाला कधीच वाटणार नाही हो गोदाक्का.
राणा भाऊजींसाठी, फक्त राणा भाऊजींसाठी आपण आपल्यातली दुश्मनी, आपल्यात जे काय आहे ते समज बाजूला ठेवू आणि एक होऊ बघा गोदाक्का. राणा भाऊजींच्या चांगल्यासाठी आपल्याला त्यांना अडवलंच पाहिजे. बरं ते ऐकणं झालंय की. मग आपण कशासाठी आहे? राणा भाऊजींचा पाय कायमचा आधू झाला तर मग तर ते जिद्दीच राहणार नाहीत की ओ गोदाक्का. त्यो दिल्लीचा पैलवान, त्यो तर राणा भाऊजींचा पाय मोडण्यासाठीच खेळणार आहे ना बा. आम्ही एवढं इथं दाताच्या कन्या करून सांगायलोय, पण आमचं कुणीच ऐकणं झालंय ओ गोदाक्का. आणि राणा भाऊजी बी ऐकण्याच्या कंडिशन मध्ये नाहीत. पण तुमचं तसं नाही गोदाक्का. तुमची गोष्ट वेगळी आहे बघा. तुम्ही प्रेमळ आहे, समजूतदार आहे. तुम्ही जर हटून बसला का नाही तर राणा भाऊजींची हिंमतच होणार नाही बघा घराच्या बाहेर पाऊल टाकायची. गोदाक्का, आम्ही पदर पसरतो, पाया पडतो तुमच्या, पण आमच्या राणा भाऊजींना वाचवा गोदाक्का. भीक मागतो आम्ही. आमच्या साध्या भोळ्या दिराच्या आयुष्याची भीक मागतो बघा. सक्का नसला तरी बी सख्या पोरासारखं तुम्ही आज पतूर सांभाळलाय आमच्या राणा भाऊजीसनी. आता तुमच्या पोराचा जीव वाचवायचा की घालवायचा हे तुम्हीच ठरवा गोदाक्का. आमच्या जीवाला तर लई घोर लागून राहिलाय हो. मला बी काळजी आहेच की त्याची. हाय ना मग ठरलं. आपण दोघींनी मिळून राणा भाऊजींना अडवायचं. राणा भाऊजींचा जीव या घरासाठी लई महागा मोलाचा आहे हो. तो असा एका कुस्तीपायी नाही जाऊ द्यायचा बघा. आम्ही तर अडवणारच आहे राणा भाऊजीसनी, पण आम्हासनी तुमची बी साथ पाहिजे गोदाक्का. देशीला नवा, आम्ही पाया पडतो तुमच्या गोदाक्का. पण तुम्ही म्हणतायसा ते खरं आहे. राणाला अडवायलाच पाहिजे. अडवायलाच पाहिजे राणाला. सॉरी जरा उशीर झाला. बरोबर खायच्या टायमिंगला येतोस. फवा जेवायचं आहे मला. मग काय तुला जेवण पाहिजे का काय? नाही तसं नाही म्हणा. आता समधी इतक्या दिवसांनी आलायसा म्हटल्यावर खायला काय करायला नको होय? मला बी पाहिजे. खाल्लं तर माणूस आहे. गोदाक्का अजून एक प्लेट आणखी. आहे ते सपिवादी बघ देते दुसरं. बर मी वज्र केसरीला उतरणार आहे समदेशने सांगितलंय. कुणाचं काय काय म्हणणं आहे ते आता सांगा. ते सगळं खरं आहे राणा, परत तुझा पाय. वयाचं काय काय बी झालेलं नाही माझ्या पायाला. नाही ना दादा, ती धडक ते ऑपरेशन कधी कवा? माझ्या पायाची काय बी काळजी करू नका. मी वज्र केसरी खेळणार त्याचं बोला. अरे राणा तेच बोलतोय. हे बघ 26 तारखेला वज्र केसरी. दिवस किती कमी आहेत आणि त्यात तू कसा तयार होणार? वस्ताद मी आधी बी सांगितलं ना आता बी सांगतो. जो दुखण्याला घाबरत नाही तो सच्चा पैलवान. अहो, मी घाबरत नाही. 26 तारखेला वज्र केसरी. 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 26 ता
तेव्हा तुम्ही बी घाबरू नका. अरे पण राणादा लागलंय हे बी खरंच आहे की. हे बघा, माझ्या पायाला लागलंय, जपलं पाहिजे. असं ब्या मनात धरून बसलो तर आयुष्यभर लंगडत राहीन मी. ते चालेल का तुम्हाला समद्यांना? मनातलं ब्या बाहेर काढायचं असेल तर मला वज्र केसरी खेळायलाच पाहिजे. पण राणाला वज्र केसरी कशासाठी? अहो आपण आपल्या तालमीत खेळू की कुस्ती. आऊ द्या, अरे कुस्ती कुस्ती असती. तालमीतली काय आणि वज्र केसरी काय, दोन्ही बी माझ्यासाठी सारख्याच आहेत. आणि मी वज्र केसरी खेळणार आहे या अंजलीबाईंसाठी. वहिनी म्हणत असतील तर मग बरोबरच असणार म्हणा. नाही, मी तर उलट म्हणत होते की नाही, तुम्ही काय बी म्हणू नका, माझं ठरलंय. आणि तुम्ही वय म्हणला होता ना व, आता लगेच पलटी मारते वय. नाही नाही, मला सांगा, माझी साथ कोण कोण देणार? मी आहे. आता वहिनीत म्हटल्यावर मी बी आहे. आता सनीदा आहेत म्हटल्यावर मी मागे राहून चालते होय. मी पण आहे. मी पण. मग मला बी धरा तुमच्यात. वस्ताद, तुमच्याशिवाय चालते वय? तुम्ही तर पाहिजेच की. मला कुस्ती करून शिकवणार. नमस्कार करतो. चला आता आपण पुढचं सगळं ठरवूया. वय. राणा, अरे तुझा कॉन्फिडन्स खात्री आहे यात वादच नाही. आणि तुझ्या ताकदीचा बी कोणी नादच करायचा नाही. बरं, सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुझ्या पायात जोर कसा येणार? अरे जोर असेल तरच मी शिकवीन काहीतरी. आपल्याला तेच तर शोधायचं. आपण सगळेजण त्यासाठीच तर जमलोत ना. आपल्या सगळ्यांना मिळून राणाजींना तयार करावं लागेल. वहिनी तुम्ही सांगा नुसतं काय करायचं. 2 मिनिटं झालं म्हणून समजा. मला सांगा, चांगला पैलवान होण्यासाठी काय काय करावं लागतं? हा मी सांगतो की, अहो चांगला पहलवान होण्यासाठी भाले की भाले पहलवान आहे. भाले सांग काय. हा सांग. मला काय माहित. अरे तू पहलवान आहेस ना व. हा, पहिलवानच आहे, पण कधी विचारच केला नव्हता. वस्ताद, तुम्हीच सांगा. राणा, चांगली कुस्ती खेळायची म्हणजे पहिलवानाच्या अंगात झमकावून जोर पाहिजे. आणि जेवढा जोर तेवढी चपळता पाहिजे, दम पाहिजे. आणि आत्मविश्वास पाहिजे. अहो त्यो तर माझ्याकडे ठिकाण आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका. मग आता राहिला प्रश्न ताकद आणि चपळतेचा. त्यासाठी पाया जोर यायला उद्यापासून व्यायाम वाढवायचा. राणा, रोज 10-5 किलोमीटर तरी पळलं पाहिजे बघ गड्यातून. आणि रोज 7-8 तास तरी सराव करायला पाहिजे. आणि लय खुराक खायला पाहिजे. आणि आणि जिंकलं पाहिजे. हो, तुम्हाला समद्यांची साथ असल्यावर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच बघा. राणा, अरे तू लय भारी आहेस गड्या. अरे त्या ईश्व्यानं दिल्लीतनं आयात केलेला तो पैलवान
महाराष्ट्राच्या मातीत लयमाज करायला लागलाय. काळजाला चिरा पडत्यात र. आता तू बी पेटून उठलायस म्हटल्यावर मी बी लय खुश आहे. त्या दिल्लीच्या पैलवानाचा माज उतरायलाच पाहिजे. वय वाजतात त्याला दावतोच मराठी मातीचा चटका. ठरलं तर मग शपथ आहे मातीची, एकमेकाच्या साथीची. काय ते? एकमेकाच्या साथीनं आपण आपल्या मराठी मातीचा मान जपायचा. काय एक नंबर बोलायच भाऊ द्या. वय शपथ आहे मातीची, एकमेकांच्या साथीची. 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 शपथ हाय मातीची, एकमेकांच्या साथीची. शपथ आहे मातीची, एकमेकांच्या साथीची. शपथ आहे मातीची, एकमेकांच्या साथीची. शपथ आहे मातीची, एकमेकांच्या साथीची. शपथ हाय मातीची, एकमेकांच्या साथीची. ताईसाहेब खाली एवढी कसली मीटिंग भरली हो? मोडक्याला जोडायची तयारी सुरू आहे. काय तर म्हणा, शपथ मातीची, एकमेकांच्या साथीची. काही नाही ग, काही नाही. कुळ्यांची जत्रा सुरू आहे बघ. अहो म्हणजे राणादा खरंच कुस्ती खेळणार असं म्हणा की. स्वप्न बघायलेत. बघू दे. तू नग लोड घेऊस चांदे. अहो ताईसाहेब बघा बाई, एकदा का राणादा कुस्ती खेळला आणि जिंकला तर तुमचं काय बी खरं नाही काय. आणि मास्तरनीचा रुबाब दुपटीनं वाढणार बघा. असा कसा वाढणार? आम्ही असताना कसा वाढणार? अहो वाढायलाय ताईसाहेब. अहो तुम्ही कुठल्या दुनियेत फिरायला सा? चंदे, अहो ताईसाहेब हे समजा तुमच्या डोळे देखत व्हायलंय आणि तुम्ही असा हातावर हात ठेवून कसं काय बसलायसा? येळ आली की समद कळल तुला. अहो कळण्याच्या गोष्टी सोडा, पहिलं जाऊन राणादासनी अडवा. अडवणार, पण या टायमाला आम्ही नाही, त्याची मानसाई अडवणार. आपण नुसतं बघत राहायचं बघ चंदे. पर तुम्हासनी पक्की खात्री हाय ना व? तू बघ तर आता या मोडक्याची वाट ह्यो ढिगारा कसा अडवतोय ते. रानंदा, आता वज्र केसरी होस तर शेताचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बघ. बरकत, हा तू काय ते बघून घे. हा होय राणा, मी बघतो सगळं शेतातलं. हा बरोबर बोलात बघा सनिदा. राणादा, आता सगळे लक्ष वज्रकेसरी तालीम कुस्ती याच्यावरच. हा. दिवसातनं 8-10 तास तरी सराव झालाच पाहिजे. आणि ताकद आणि चपळता वाढवण्यासाठीचे व्यायाम. हो, तुम्ही काय म्हणाल ते करायला तयारी हो राणा. राणादा तुमचा नादच करायला. बास करा तुमचा कालवा. कोण जेवायला थांबणार असेल तर थांबा, नाहीतर जावा आपल्या आपल्या घरला. राणादा निघतो मी. जे ठरले ते ठरले. उद्यापासून करूया जोरात सुरुवात. चला चला निघायला पाहिजे. हा बाहेर थंडी बी पडल्या. उगाच गोदाकांचा खोळा म्हणू नको. हा राणा, मी बी येतो. येतो वहिनी. हो हो. काय झालं गोदाक्का? उगा का भडकाय लागली? भडकू नको तर काय करू? अगं वहिनी, काय झाले? मी बघते. अहो आता आजपासून तुम्ही व्यवस्थित आणि भरपूर जेवायचं. हो तुम्ही बघाच आज जेवणावर कसा ताव मारतो ते. चला
चला आता जेवायला. तुम्ही थांबा इथंच, मी एका मिनिटात आवरून येतो बघा. हा? होय.